गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. मी ज्या वेळेला नाशिकला येते ना त्यावेळेला घरी असल्यावर नेहमी वाटतं कुठेतरी आई दिसेल. पण आता ते शक्य नाही, कारण आईला जाऊन 11 वर्ष झालेत. आपली आई गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपली कोणी आई होत असेल ना, ती असते आपली मोठी बहीण. हो, माझी दिदी सोबत माझी अजून एक आई आहे. कोण ते सांगते, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आज घरी असल्यामुळे आरामशीर उठली, कारण मला माहित होतं मला काहीच काम करावं लागणार नाही. हेच असतं ना एका मुलीसाठी तिच्या हक्काचं घर. सकाळी किचन मध्ये येऊन पाहिलं तर वहिनीची स्वयंपाकाची घाई सुरू होती, कारण आज आमच्याकडे अधिक मासाचा कार्यक्रम होता आणि मला सुद्धा लवकर आवरून पुण्यासाठी निघायचं होतं. आज आमच्या बुटीकमध्ये ज्वेलरीचं नवीन कलेक्शन आलं होतं. त्याचा मस्तपैकी शूट करून घेतला आणि खरंच कलेक्शन खूप छान होतं. आपल्या समाजात ना लव्ह मॅरेज म्हणजे चुकीची गोष्ट समजली जाते, आणि खरंच ही जर चुकीची गोष्ट असेल ना तर ती माझ्या दादाने केली आहे, माझ्या वहिनीला आमच्या घरची सून बनवून. आज आई गेल्यानंतर आहे ना ती आमची आई झाली. गोष्ट काही पण असो, आम्ही तिच्याशी मनमोकळ्यापणे बोलू शकतो. आज तिने आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय. आई जितकी आमच्यासाठी धडपड करत होती ना, तितकीच धडपड ती आमच्यासाठी करते. आम्हाला काय हवं काय नको सगळ्या गोष्टींकडे तिचं अचूक लक्ष असतं. आम्ही घरी गेल्यावर आमच्यासाठी काय करावं काय करू नये, आम्हाला कुठली गोष्ट आवडते कुठली नाही आवडत, सगळ्या गोष्टींची ती काळजी घेते. हो, आज ती आमच्या घरामध्ये आमची आई झाली आहे. लग्न लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, फरक नाही पडत. एक घरात सून अशी असावी की जी आपले आई वडील गेल्यानंतर आपल्याला आपल्या घरापासून आपल्या माणसांपासून वेगळं नाही करणार, तर ती आपल्याला प्रेमाने बांधून ठेवेल. आणि हो, आमची वहिनी अगदी तशीच आहे. आज तिने आम्हाला सगळ्यांना जपून ठेवलंय, एकदम प्रेमात. हो, हीच आहे माझी दुसरी आई, माझी वहिनी, जिच्यासाठी आम्ही नणंद नाही तर मैत्रिणी आहोत. आज मस्तपैकी पूर्णाच्या स्वयंपाकाचा बेत होता, आणि खरंच वहिनी तुझ्या हाताला खूप सुंदर अप्रतिम अशी चव आहे. मस्तपैकी जेवण केलं आणि मी सुद्धा निघाली पुण्याला येण्यासाठी. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.